शुभ सायं सर्वेभ्यः. प्रत्यय हे प्रकरण आपले सुरू आहे, ज्यामध्ये आपण कृत प्रत्यय तद्धित प्रत्यय हे दोन्ही प्रत्यय आपले होऊन आपण स्त्री प्रत्यय शिकायला सुरुवात केली होती. ज्यामध्ये आपण सुरुवातीला टाप प्रत्यय शिकला होता. ठीक आहे. पुल्लिंगी शब्दाला स्त्रीलिंगी शब्द बनवण्यासाठी जे प्रत्यय वापरले जातात त्याला आपण स्त्री प्रत्यय असं म्हणतो. त्यामध्ये टाप प्रत्यय आपण पहिला पाहिला होता. अकारांत पुल्लिंगी शब्दाला स्त्रीलिंगी शब्द बनवण्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो. आज आपण शिकणार आहोत. यातली विशेष टिप्पणी आपण पाहिली होती का? वाचक धनवाचिका, मला वाटतं हे आपण पाहिली होती. बरोबर आहे. शिक्षक शब्दाचा शिक्षिका ईचा आगम होतो. अक मधील ईच्या जागेवरती ई जो आहे तो आदेश होतो आणि वाचक वाचिका अशा पद्धतीने रूप बनतात. बालक बालिका. ठीक आहे. आवाज येतोय? जयश्री मॅम आवाज येतोय? राहुल? हो सर. ठीक आहे. आज आपण हो शेवटचा स्त्री हो प्रत्यय शिकत आहोत, गिप. ठीक है। इस प्रत्यय में ई शेष रहता है। अभी गिप प्रत्यय मतलब क्या है कि इसमें ई शेष रहता है। अभी ये भी शब्द जो है, ये भी प्रत्यय जो है वो पुल्लिंगी शब्द को स्त्रीलिंग बनाने के लिए प्रयोग किया जाता है। लेकिन कौन से शब्द को ये लगता है? तो पहले तो कुछ ऐसे शब्द है जो अकारांत है उन्हें भी लगता है, और अकार आदि छोड़ के जो शब्द है उनको भी लगता है। रुकारांत, इकारांत, इस तरह से। ठीक है। उकारांत और कुछ अकारांत शब्द भी है, उनको भी ये गिप प्रत्यय लगता है, जो कि अपवाद है। टाप प्रत्यय उनको नहीं लगता है, ये गिप लगता है। इस प्रत्यय में ई शेष रहता है। गिप प्रत्यय में क्या शेष रहता है? ई शेष रहता है, दीर्घ ई है। जैसे श्रीमत है तो इसका गिप प्रत्यय लगाने के बाद श्रीमती ऐसे रूप बनता है। ठीक है। और पुल्लिंग में उसका श्रीमान ऐसे रूप बनता है, श्रीमत का। और न स्त्रीलिंग में कैसे होता है? श्रीमती। मूल शब्द को बस हमें क्या लगा देना है? ये प्रत्यय लगाएंगे तो उसका ई लगेगा, तो श्रीमती रूप बना है। उसके अन्य उदाहरण है। अब ये प्रत्यय लगाते समय कौन सी बातें ध्यान में रखनी है? तो जो भी शब्द रहेगा उस शब्द का अंतिम जो स्वर रहेगा उसका लोप नहीं होगा, उसके साथ संधि होगी। ठीक है ना। पहले प्रत्यय हमने जो देखे थे उसमें अंतिम स्वर का लोप होता था, लेकिन यहाँ पर जो है वो अंतिम स्वर के साथ संधि होगी। जैसे उदाहरण देखिए, यहाँ तक समझ में आया है? सर। हेलो। यहाँ तक समझ में आया है? गिप प्रत्यय, गिप गिप हाँ सर। प्रत्यय में ई शेष रहता है। किसी भी शब्द को गिप प्रत्यय लगेगा मतलब ई लगेगा। हाँ सर। ठीक है। देखिए पहला शब्द है यहाँ पर कर्तृ शब्द है, मूल शब्द है कर्तृ। कोई भी प्रत्यय हो वो किसी भी शब्द के मूल रूप को प्रत्यय लगते हैं। ठीक है ना। जैसे कर्तृ शब्द का ही कर्ता रूप बनता है। तो ये कर्ता जो शब्द है, पद है, वो मूल पद नहीं है, वो कर्तृ शब्द से बना हुआ पद है। ठीक है ना। हेलो। हाँ, सर मी म्यूट माझा केला होता. येतोय ना आवाज आवाज? नाही येते. आवाज येतोय ना? हा येतोय आता. मी म्यूट केला होता. कर्तृ शब्द आहे, ऋकारांत शब्द आहे, मूळ शब्द आहे. सगळे प्रत्यय हे मूळ शब्दाला किंवा मूळ धातूलाच लागतात. ठीक आहे ना. त्याचे जे वेगळे रूप होतात त्याला प्रत्यय लागत नाही. जसं गम धातू आहे तर त्याचं जे गच्छ रूप होतं, तर गच्छ रूपाला प्रत्यय लागणार नाही. तर गम हा जो मूळ धातू आहे त्यालाच लागतं. त्याप्रमाणे जे तद्धित आणि स्त्री प्रत्यय आहेत ते सुद्धा मूळ शब्दाला लागतात. त्या मूळ शब्दामध्ये जे काही परिवर्तन होऊन रूप तयार होतात, पद तयार होतात,
त्यांना हे प्रत्यय लागत नाही. ठीक आहे. त्याप्रमाणे पहिला शब्द आहे कर्तृ शब्द आहे इथे, त्याला गिप प्रत्यय लावला. आता कर्तृ शब्द कसा आहे? कर्तृ शब्द कसा आहे? कर्तृ शब्द कसा आहे म्हणजे काय कसा सांगू आहे शकता? म्हणजे आता कोणताही शब्द कसा आहे असं ज्यावेळेस विचारलं जातं, त्यावेळेस त्याची कुंडली आपल्याला सांगायची असते. जसं की एखाद्या व्यक्तीची कुंडली असते, नाव, गाव, जन्मतारीख, जन्म, वेळ, अशा पद्धतीने. त्यावेळेस त्या आणि एखाद्या आता कारण भाषेमध्ये एखाद्या शब्दाचा जर आपल्याला परिचय विचारला, शब्द कसा आहे, तर तो पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुंसकलिंग आहे, अकारांत, इकारांत, उकारांत, ऋकारांत कसं आहे ते सांगायचं आहे. तर कर्तृ शब्द कसा आहे? ऋकारांत. ऋकारांत. ऋकारांत कर्तृ शब्द आहे. बरोबर आहे, ऋकारांत आहे. आता त्याला आपण गिप प्रत्यय लावलेला आहे. इकडे घेऊयात. ठीक आहे. दिसतंय मी जे एडिट करतोय ते दिसतंय. हा. आता गिप प्रत्यय लागणार आहे म्हणजे काय लागणार आहे, तर दीर्घ ई राहणार आहे त्याच्यामध्ये. ई ईद संज्ञक काय आहे? बाकी सगळे ईद संज्ञक आहेत, त्यांचा लोप होणार आहे आणि फक्त दीर्घ ई लागणार आहे. तर कर्तृ, कर्तृ अशा पद्धतीची स्थिती असणार आहे. आता ऋच्या पुढे ई हा स्वर आलेला आहे. कोण सांगताय बरं, ऋच्या पुढे ई स्वर आल्यावरती कोणती संधी होते? पहिल्यांदा ऋ काय आहे, व्यंजन आहे की स्वर आहे? स्वर स्वर. आहे. ई सुद्धा स्वर आहे. म्हणजेच या ठिकाणी स्वर संधीतला एखादा प्रकार येणार आहे. हम्म. हा स्वाती मॅम. पुनःसंधीचा नियम काय आहे? नियम जे आहेत ते आपल्याला पाठ करावे लागतील, तरच ते समजणार आहे, त्याची उदाहरणं आल्यावरती. ठीक आहे. ऋच्या पुढे ई आल्यावरती यण संधी होते. कोणती संधी होते? यण संधी. कोण सांगताय नियम काय आहे यण संधी? यण संधीचा नियम काय आहे? ठीक आहे. यण संधीच्या नियमानुसार ऋच्या जागेवरती आदेश काय होणार आहे? काय आदेश होणार आहे? ऋच्या जागेवरती काय रोजच्या आदेश होईल? जागेवरती र र आदेश होईल. बरोबर आहे. आणि पुढे काय असणार आहे? गिप प्रत्ययाचा ई असणार आहे. ठीक आहे. आता र लिहिण्याच्या 3 पद्धती आपण वर्ण विचारामध्ये शिकलो होतो. ठीक आहे ना. भरपूर दिवस झाले आपला वर्ग सुरू आहे. पहिलं जे मूळ मूळ आपण शिकलेलो आहोत ते विसरायचं नाही. र लिहिण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आपण शिकलो होतो. त्यामध्ये मुख्य 3 पद्धती आहेत. त्यामध्ये हलंत व्यंजनाच्या पुढे जर र आला, व्यंजनाच्या पुढे जर र आला, तर तो र जो आहे तो पहिल्या व्यंजनाच्या पोटामध्ये लिहिला जातो. त्यामुळे इथे काय शब्द तयार होईल? कर्त्र तयार होईल. आणि कर्त्र मध्ये ई गेल्यावरती काय होईल? कर्त्री होईल. समजले रूप कशा पद्धतीने तयार झालेलं आहे? ठीक आहे. ज्या वेळेस एखाद्या
अकारांत शब्दाला सोडून शब्दाला नीट प्रत्यय लागतो, त्यावेळेस त्या ठिकाणी संधी होणार आहे. ठीक आहे ना. आणि अकारांत जर शब्द असेल तर त्या ठिकाणी मात्र अचा लोप होणार आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला पुढे समजेल. कर्त्री समजलंय उदाहरण. कर्तृ म्हणजे पुल्लिंगी शब्द आहे, काम करणारा अशा अर्थामध्ये. आणि कर्त्री हा स्त्रीलिंगी शब्द आहे, ज्याचा अर्थ होईल काम करणारी. ठीक आहे ना. कर्त्री, कर्तृ शिक्षक, कर्त्री शिक्षिका, अशा पद्धतीने पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. ठीक आहे. समजलंय, कर्त्री समजलंय, बाकी सगळे उदाहरण तसेच आहेत. ठीक आहे. हो सर. हा पुढे धातृ, धात्री, सेम यन संधीच्या नियमानुसार र झालेला आहे. धातृ, धात्री, दातृ, दात्री, अभिनेतृ, अभिनेत्री. ठीक आहे ना. अभिनेतृचा अभिनेता होतं, प्रथमा विभक्ती एक वचनामध्ये तिथे. इथे अभिनेत्री, स्त्रीलिंगामध्ये काय होतं, अभिनेत्री. बलवत, बलवती. मृग, आता बघा इथे अकारांत शब्द आहे. आपण मागे टाप प्रत्यय शिकला. अकारांत शब्दाला, अकारांत पुल्लिंगी शब्दाला स्त्रीलिंगी करण्यासाठी टाप प्रत्यय आपण इथे शिकलो. परंतु याचे काही उदाहरण अपवाद आहेत शब्द, की ज्याला टाप प्रत्यय लागत नाही, कारण की टाप प्रत्यय लावल्यावरती त्याचं अनिष्ट रूप तयार होतं. जसं उदाहरणार्थ इथे मृग शब्द आहे, अकारांत शब्द आहे, परंतु याला जर आपण टाप प्रत्यय लावला तर मृग शब्दाचं टाप प्रत्यय लावून रूप काय तयार होईल, मृगा असं रूप तयार होईल. परंतु मृगा असं स्त्रीलिंगाचं रूप त्याचं होत नाही, तर मृगी असं रूप तयार होतं. जसं पुढच्या उदाहरणामध्ये अजून स्पष्ट होईल. गोप शब्द आहे, तर त्याला टाप प्रत्यय जर आपण लावला तर त्याचं गोपा रूप तयार होतं, परंतु ते अनिष्ट रूप आहे. त्यामुळे मृग शब्द सुद्धा अपवाद आहे, त्याला टाप प्रत्यय लागत नाही स्त्रीलिंगी रूप तयार करण्यासाठी. तर गिप प्रत्यय लागतो, आणि गिप प्रत्यय लागल्यानंतर अकारांत शब्द असल्यामुळे गोप मधील प मधील जो आहे अ आहे त्याचा लोप होऊन गीतचा ई प मध्ये गेल्यानंतर गोपी अशा पद्धतीचं रूप तयार झालेलं आहे. गोपी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. हो सर. ठीक आहे. पुढे आहे साधू धन गीत. आता इथे साध्वी असं रूप तयार झालेलं आहे. जर अकारांत शब्द नसेल तर बाकी सगळे जे स्वरांत किंवा व्यंजनांत शब्द असतील त्यांच्या बरोबर अंतिम स्वराबरोबर गी प्रत्ययातील ई ची संधी होणार आहे. त्यामुळे इथे साधू मध्ये जो ओ आहे त्या ऊच्या पुढे गी प्रत्ययाचा ई आल्यामुळे समान कर्तृ शब्दाप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा ऊच्या जागेवर यण संधीच्या नियमाने व आदेश झालेला आहे, आणि साध्वी असं रूप तयार झालेलं. यन संधीचा नियम काय सांगतो, ई उ रू आणि लृ यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर अनुक्रमे त्यांच्या जागेवरती य व र ल असे आदेश होतात. त्या नियमाने इथे काय झालेलं आहे, साध्वी असं रूप तयार झालेलं आहे. नर्तक धन गिप. आता टाप प्रत्यय लावला तर कसा अनिष्ट रूप तयार होतं बघा इथे, नर्तका असं रूप तयार होईल. परंतु नर्तका रूप होतं का, नाही होत. स्त्रीलिंगामध्ये नर्तकी होत. त्यामुळे अपवाद आहे, टाप प्रत्यय लागत नाही, गी प्रत्यय लागतो. तर नर्तकी असं रूप तयार झालेलं आहे. अचा लोप झाला आणि ई त्यामध्ये गेला नर्तकी. नट, नटी. नट पुल्लिंगी आहे, टाप प्रत्यय लावून नटा असं रूप स्त्रीलिंगामध्ये होत नाही, अनिष्ट रूप आहे. त्यामुळे गिप प्रत्यय लागतो आणि नटी असं रूप तयार होतं, नट, नटी. समजलंय. हो सर. आता इकडे याची रूप मी इथे लिहिलेली नाहीत. 6 रूप आहेत. किती लोक जॉईन आहेत, 8 जण जॉईन आहेत. चला कोण कोण सांगताय. मातुलचं रूप काय तयार होईल, हा अंबिका मॅम. मातुल. मातुल धन गिप रूप काय तयार होईल,
मातुल मातुल हे शब्द मातुल हे कसा आहे? अकारांत आहे. अकारांत आहे, बरोबर. गिप प्रत्ययामध्ये काय असतो? ई असतो, बरोबर. अकारांत ई शब्दाला ज्या वेळेस मातुल प्रत्यय लागणार आहे त्यावेळेस त्या अचा लोप होणार आहे, म्हणजे अचा लोप होऊन ई जर ल मध्ये गेला तर रूप काय तयार होईल? ई जलामध्ये गेलं तर मातुली. मातुली रूप तयार होईल, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे उत्तर. हा मातुली, मातुल म्हणजे मामा आणि मातुली म्हणजे मामा मामी. तर त्याला मामीला मामा. अजून एक शब्द आहे मातुलानी सुद्धा संस्कृत मध्ये शब्द आहे, परंतु आपण गीत प्रत्यय शिकतोय म्हणून रूप काय इथे इष्ट आहे, मातुली. मातुली म्हणजे मामी. गुरु धन गिप, कोण सांगताय? गुरुवे. गुरुवे, वे कसं होईल? ए ए कसं काय होईल? व लागतं त्याला कारण उकारांत आहे. गुरु धन गिप काय होईल? गुरु 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 साधूचं काय झालेलं आहे? साध्वी. तसं पण गुरुचं गुरुवी काय होईल? गुरुवी. गुरवी, बरोबर का नाही? ऊच्या जागेवरती व आदेश होईल. आता हा जो गुरु शब्दातला र आहे, त्या र मध्ये ओ आहे, त्या ओच्या जागेवर व आदेश झाला, त्यामुळे तो र हलंत होऊन त्याच्या पुढे व आलेला आहे, व्यंजन आलेलं आहे. त्यामुळे तो र जो आहे, तो र लिहिण्याच्या पद्धतीच्या नियमानुसार रच्या पुढे जर व्यंजन आलं तर त्याचा रफार होत असतो. जसं सूर्य शब्द आपण पाहिला होता बघा, तिथे काय झालेलं आहे? हो. य आल्यामुळे रफा. यच्या डोक्यावर र झालेला आहे, रफार गेलेला आहे. तसं गुरवी झालेलं आहे. तसं लघुचं काय होईल? लघु. हं? बरोबर आहे, बरोबर आहे. लघुवी. लघवी होईल. काय होईल? लघुवी. लघुवी नाही, लघु ऊ मध्ये व आदेश होईल ना. हा सर. लघवी. सर लघुवी. लघु शब्दाचा अर्थ आहे छोटा, ठीक आहे. पुल्लिंगी शब्द आहे लघु, आणि छोटी या अर्थामध्ये लघवी शब्द तयार होतो. जसे प्रातः समये वृक्षाणां वृक्षस्य छाया, प्रातः समये वृक्षस्य छाया लघवी अस्ति। सुबह के समय वृक्ष की छाया छोटी होती है। छाया शब्द स्त्रीलिंग में है, इसलिए छाया कैसी? छोटी, तो छोटी उसका विशेषण बनेगा, और छोटी के लिए शब्द है लघवी, ठीक है। ब्राह्मणी. ब्राह्मणी. ब्राह्मणचं काय होईल? ब्राह्मणी. 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 नी जो आहे तो दीर्घ होईल. समजलंय? हो सर. एक मिनिट. पुढे हंतृ. हंती. हंती कसं काय होईल? हंत्री. हंत्री रूप तयार होईल, बरोबर आहे वैष्णवी, हंत्री. कारण की ऋकारांत शब्द आहे ना. हंत्री. जेतृ. जेत्री. जेत्री. जेतृ म्हणजे जिंकणारा आणि जेत्री म्हणजे जिंकणारी. तसं हंतृ म्हणजे मारणारा आणि हंत्री म्हणजे मारणारी. मारणार. समजलंय? गिप प्रत्यय समजलाय? काही शंका आहे? नाही सर.
ठीक आहे. या ठिकाणी आपलं प्रत्यय हे प्रकरण आपलं संपत आहे. आतापर्यंत आपण कोणते कोणते प्रत्यय शिकलेलो आहोत एकदा पहिल्यापासून आपण रिव्हिजन घेऊयात. प्रत्ययाचे एकूण 3 प्रकार आपण शिकलो. 3च प्रकार आहेत: कर्तृ, तद्धित आणि स्त्री प्रत्यय. कर्तृप्रत्यय म्हणजे काय, कोण सांगताय? ते म्हणजे त्याच्यामध्ये प्रकार आहेत. नाही, कर्तृप्रत्यय म्हणजे काय? कर्तृप्रत्यय म्हणजे जे सॉरी, धातूला कर्तृ लागतात म्हटलं त्याच्या का ते मी? कर्तृ. क्षमा क्षमा क्षमा, कर्तृ म्हटलं का मी? हो सर. कृत प्रत्यय, कृत प्रत्यय, कृत प्रत्यय, तद्धित प्रत्यय आणि स्त्री प्रत्यय. क्षमस्व. कृत प्रत्यय कशाला म्हणायचं? जे प्रत्यय ज्या धातूला धातूचा लागतात बरोबर, जे तुला प्रत्यय लागतात ते धातूला प्रत्यय. लागतात त्याला आपण कृत प्रत्यय म्हणतो. तद्धित प्रत्यय जे प्रत्यय शब्दांना जे लागतात ते. प्रत्यय शब्दाला लागतात. बरोबर. आणि शब्द स्त्री प्रत्यय जे म्हणजे प्रत्यय पुल्लिंग लागल्यानंतर पद पुल्लिंग पुल्लिंगी शब्द शब्द करायचा स्त्रीलिंगी असेल होतात. तर पुल्लिंग शब्द बनतात. बरोबर आहे, छान. पुल्लिंग स्त्री प्रत्यय शब्दाला म्हणजे स्त्रीलिंग बनवायचे पुल्लिंगी असते. शब्दांना स्त्रीलिंगी बनवण्यासाठी जे प्रत्यय लावले जातात त्यांना आपण स्त्री प्रत्यय असं स्त्रीपत्र. म्हणतो. कृत प्रत्ययामध्ये आपण सुरुवातीला तुमून प्रत्यय पाहिला. तुमून प्रत्ययामध्ये तुम शेष राहतो आणि च्या साठी, मराठीमध्ये च्या साठी, हिंदी में के लिए अर्थ में तुम प्रत्यय का प्रयोग होता है. उसके बाद त्वा और ल्यप प्रत्यय हमने सीखा. करके इस अर्थ में हमने त्वा और ल्यप प्रत्यय सीखा. कोई भी क्रिया करके हम दूसरी क्रिया कर रहे हैं, इस अर्थ में स्वा और ल्यप प्रत्यय का प्रयोग किया जाता है. जैसे मैं भोजन करने के बाद घूमता हूं, तो यहाँ पर भोजन करके, अहम भोजनम कृत्वा भ्रमामि, मैं भोजन करके घूमता हूं, ऐसे. और त्वा कब लगाया जाता है और लेप कब लगाया जाता है, कौन बताएगा? कौन सांगता है? त्वा कधी लावला जातो आणि लेप प्रत्यय कधी लावला जातो? सर लेप आणि त्वा, त्वा. सर लेप पत्र प्रत्यय होऊन गेला त्या गोष्टीसाठी. उपसर्गाला लावला जातो. बरोबर आहे. जर धातूच्या अगोदर उपसर्ग असेल तर करून याच अर्थामध्ये लेप प्रत्यय लावला जातो, आणि उपसर्ग नसेल तर त्वा प्रत्यय लावला जातो. त्यानंतर त प्रत्यय आणि तवतू प्रत्यय भूतकाळ अर्थामध्ये आपण पाहिला. केलेलं आहे, केलेला, खाल्लेलं, पिलेलं या अर्थामध्ये त आणि तवतू हे 2 प्रत्यय लागले जातात. परंतु त प्रत्यय हा कर्मवाच्य भाववाच्यामध्ये लागला जातो आणि तवतू प्रत्यय हा कर्तृवाच्यामध्ये लागला जातो. 1 मिनिट. त्यानंतर तद्धित प्रत्ययामध्ये आपण मतू प्रत्यय, कोणत्या अर्थामध्ये मतू प्रत्यय आपण शिकलेला आहे? तर वाला, हिंदीमध्ये वाला, मराठीमध्ये युक्त, एखाद्या योग्यतेने युक्त. सर हा, मी म्यूट केला होता. मतू प्रत्यय योग्यता या अर्थामध्ये किंवा एखाद्या योग्यतेने युक्त असलेला व्यक्ती, जसं भाग्यवत, भाग्यवान, भाग्याने युक्त या अर्थामध्ये. मतूपला वतूप आदेश होतो अकारांत शब्द असल्यानंतर. त्यानंतर ठक प्रत्यय आपण शिकला. संबंधी या अर्थामध्ये एखाद्या गोष्टीशी संबंधी असलेला व्यक्ती. धर्म, धनठक, धार्मिक, धर्माशी संबंधित व्यक्ती. ठीक आहे ना. त्यानंतर त्व आणि तल असे 2 प्रत्यय आपण शिकलो. भाववाचक म्हणजेच जातीवाचक संज्ञा बनवण्यासाठी.
त्व म्हणजे त्वम, धर्मत्वम, दुष्टत्वम, कठोरत्वम, दीनत्वम, सामान्यत्वम, संतत्वम, मनुष्यत्वम अशा अर्थामध्ये. याच अर्थी तल प्रत्यय सुद्धा लागतो, परंतु तो स्त्रीलिंगी रूप तयार करण्यासाठी लागतो. स्त्रीलिंगी म्हणजे पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी रूप तयार होत नाही, तर स्त्रीलिंगी विशेषण तयार होतं इथे. जसं धर्म, धन, तल. धर्मत्वम सुद्धा होतं त्व प्रत्यय लावला तर, आणि तल लावलं तर धर्मता अशी भाववाचक संज्ञा, जातीवाचक नाव तयार करण्यासाठी. धर्मता, दुष्टता, पूर्णता, सत्यता. सत्य उदाहरण नाही दिलेले इथे. सत्यता, असत्यता. सत्यता पडताळून पहा असं म्हणतो ना आपण. तर सत्यता मूळ शब्द सत्य आहे, त्याला तल प्रत्यय लागून सत्यता असं रूप तयार होतं. आणि त्यानंतर स्त्री प्रत्ययामध्ये आपण टाप प्रत्यय आणि गिप प्रत्यय असे दोन प्रत्यय आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. टाप प्रत्ययामध्ये आ शेष राहतो. कारांत पुल्लिंगी शब्दालाच टाप प्रत्यय लागतो, परंतु गिप प्रत्यय जो आहे तो फक्त अकारांत शब्दाला लागत नाही, तर बाकीच्या सुद्धा स्वरांत व व्यंजनांत शब्दाला गिप प्रत्यय लागतो. आणि काही अपवादात्मक अकारांत शब्दाला सुद्धा गिप प्रत्यय लागतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हो हो सर. सर. या ठिकाणी आपलं प्रत्यय हे प्रकरण आपलं संपत आहे. एकच मिनिट. प्रत्यय प्रकरणाची रेकॉर्डिंग इथे थांबवतो मी. पुढे सुरू करूया.